निकाल आज लागला। या जिल्ह्यामध्ये 10 महायुतीचे आमदार आहेत, खासदार एक आहेत, 2 मंत्री आहेत। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि जवळजवळ 18 जागा या आमच्या 15 काँग्रेसच्या, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक, शिवसेना एक आणि शिवशाहू आघाडी म्हणून आम्ही आमचेच उमेदवार त्या तालुक्यामध्ये आघाडी म्हणून लढायचं होतं बदरगड। अशा 16 जागा काँग्रेसच्या आणि शिवसेना आणि शेतकरी संघटना अशा मिळून 18 जागा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आणि मला वाटतं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घवघवीत यश म्हणणार नाही, परंतु किमान आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो। गगनबावड्याची पंचायत समिती आमच्याकडे आलेली आहे, राधानगरीची पंचायत समिती आमच्या ताब्यात राहील, करवीरमध्ये 12 पैकी जवळजवळ 5 सीटा या काँग्रेसच्या प्रामुख्याने आलेल्या आहेत, 3 दक्षिणमध्ये आणि 2 करवीर मतदारसंघामध्ये आणि जवळजवळ 9 पंचायत समितीच्या जागा, 8 पंचायत समितीच्या जागा या करवीरमध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी यश मिळालेलं। जिल्ह्यातल्या काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। हा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी राहता नाही, आता काही ठिकाणी आता तिकडं नाराज झाले तर आता करवीरमध्ये कोणाला सभापतीपद पाहिजे असलं तर आम्ही देऊ नाही। नाही, आपण एक बघितलं पाहिजे की 3 सत्ताधारी पक्ष आहेत ते आणि आम्ही एक बिगर सत्तेत असणारा पक्ष, आम्ही त्यांच्याशी लढाई करतो। मंत्रीपद त्यांच्याकडे आहेत। आज सत्तेत असणारे जवळजवळ आता निवडून आलेले 5 उमेदवार असे आहेत की मी सांगू शकतो की जे माझ्याकडे उमेदवारी मागितली होती, परंतु सत्तेमुळं काही परवानग्या, काही अडचणीमुळे तिकडे गेले, त्यामुळे ते सत्तेतनं आलेले हे मॅन्डेट आहे। मी म्हणलं तसं या स्थानिक स्वराज्य संस्थेवर साधारणपणे सत्तेचा प्रभाव हा बऱ्यापैकी या ठिकाणी पडताना दिसतो आणि तो आता देखील आपल्याला भाजपच्या बाजूने किंवा इतर पक्षाच्या बाजूने, सत्तेतल्या पक्षाच्या बाजूने जो आला आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतो। स्वर्गीय अजितदादांचं एक या राज्यातलं मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व हे दुर्दैवानं गेलं, त्याचाही परिणाम राष्ट्रवादीला मी फायदा म्हणणार नाही, परंतु त्या सहानुभूतीचा निश्चितपणे उपयोग राष्ट्रवादीला देखील त्या ठिकाणी झाला। कदाचित दादा असते तर अजून टक्का वाढला असता असं पण म्हणता येईल किंवा काय, याच्यावर न बोलता, परंतु त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदला कारणीभूत आहेत। आमची पॉलिटिकल ॲडवायझर कमिटी जनरल सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असते, त्याची बैठक 18 तारखेला मुंबईमध्ये, आणि त्या बैठकीमध्ये राज्यातली आत्ताची परिस्थिती, नगरपालिका नगरपंचायतीनंतर एक बैठक झाली होती, मग महानगरपालिकेतली परिस्थिती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतली परिस्थिती आणि एकूण राज्यामधली असणारी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीची, याच्यावर आम्ही विस्तारानं चर्चा करू आणि त्या दिवशी प्रेस होऊन त्या संदर्भातला जो काय या ठिकाणी आमची भूमिका आहे, शेवटी महाविकास आघाडी म्हणून आत्ता सुद्धा आहे, काल होतो, उद्या सुद्धा राहण्याची आमची मानसिकता काँग्रेस म्हणून निश्चितपणे राहणारच आहे, त्यात कुठेही बदल नाही, परंतु आता शेवटी पॉलिटिकल ॲडवायझरी कमिटी जी आमची आहे प्रमुख लोकांची, त्यामध्ये या सगळ्या विस्ताराने चर्चा होती। मला वाटतं वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की जिथं तुम्हाला शक्य असेल तिथं आघाडी करा, जिथं स्वतंत्र लढायचं तिथं तुम्ही स्वतंत्र लढा, त्याची मुभा वरिष्ठांनी दिलेलीच आहे। परंतु एक मेसेज आता महाराष्ट्रामध्ये 100% गेलेला आहे की भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून कणखरपणे भूमिका कोण बजावते तर ती काँग्रेस, पॅन महाराष्ट्र। मी ज्यावेळी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पॅन महाराष्ट्र विरोधी पक्ष कोण तर काँग्रेस, हे साधारणपणे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून विरोधी पक्षात असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्य काळात कणखरपणे आम्ही पार पाडणार। आता तिकडं 20, 15, 11 सगळी आकडेवारी त्या ठिकाणी, आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही आणि मदत मागितली तर विचार करू, नाही जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण हो। ते तुम्ही आता बघितलं, राष्ट्रवादीचे 20 आणि आमचे 18, म्हणजे तुम्ही बघितलं तर 38चा आकडा, म्हणजे मेजॉरिटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तशी जिल्ह्यामध्ये दिसते।
आता शेवटी ते महायुती म्हणून लढलेले आहेत, सत्तेत आहेत ते महायुती म्हणूनच त्यांच्याबरोबर राहणार. त्यामुळे ते काय आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा नाही. ते आता स्वतंत्रपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी तसा मला प्रस्ताव दिला तर त्याचा विचार करू. सहकारातली समीकरणं वेगळी आहेत, कारण की आता बिदरी कारखाना असू दे, गडिंग्लज कारखाना असू दे, हे आम्ही या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे लढलो. जिल्हा मध्यवर्ती बँक, दोन संस्था या जिल्ह्यातल्या, जिल्हा मध्यवर्ती आणि गोकुळ, यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्या संस्थेमध्ये चांगले लोक जाणं गरजेचं आहे. कारण की या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आज डीसीसी बँकेच्या 10,000 कोटी ठेवी आहेत, इकडं 5.5 लाख शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं गोकुळ आहे. आणि आम्ही सत्य अंतानं काय सांगितलं होतं, 2 रुपये चढ दर देऊ, आम्ही 12 रुपये दर जास्त देऊ. शेवटी संस्था टिकली पाहिजे, कारण की राज्यामध्ये आम्ही बघतोय ज्या ठिकाणी सहकारामध्ये अशा संस्था प्रबळ नाही तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आम्ही बघतोय. आणि त्यामुळे पक्षविरहित त्या मागच्या वेळी निवडणूक लढवल्या. आता सुद्धा काय होणार आहे मला माहित नाही, परंतु शेवटी सहकारामध्ये हे राजकारण असता कामा नये, आमची भूमिका आहे. मला वाटते विश्वासाबाजी काँग्रेसमध्ये उभारले असते, सांगरोळमधनं राजू सूर्यवंशी उभारले असते, तर या दोन्ही सीटा आरामात त्यांना काँग्रेसच्या दोन्ही सीटा निवडून आल्या असत्या. परंतु कदाचित काही समीकरणं त्यांना वाटली असतील शिवसेनेच्या बाजूने आहेत म्हणून तो निर्णय घेतला. परंतु शेवटी लोकांनाही निर्णय काही मान्य असावे लागतात, कारण की ते 50 वर्ष झालं काँग्रेस म्हणून राहिले होते आणि अचानक बदलल्यामुळे कदाचित त्याचा फटका त्यांना बसला असेल. नाही, मी म्हणतो की ही समीकरणं शेवटच्या वेळी जमणं शक्य नसते. नरके गटातल्या लोकांना देखील ते आल्यामुळं चिंता वाटली असेल, त्यामुळे त्यांचे 5-6 संचालक कुंभीचे त्या परिसरात आहेत. त्यांच्यातल्या कोणी काय आतनं काय केलं का मला माहित नाही, परंतु शेवटी एवढ्या वर्ष त्यांच्यावर लढाई केली होती आणि तेच एकदम जवळ आल्यामुळे कदाचित तो इनसेक्युरिटी नरके गटात निर्माण झाली असेल. कारण की आता त्यांच्या मतदारसंघातल्या 6 जागा आहेत करवीरमध्ये, त्यामध्ये त्यांची फक्त एकच वडंग्याची जागा साधारणपणे आलेली. त्या मतदारसंघात काँग्रेसला 2 जागा म्हणजे जुन्या मिळालेल्या, राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. त्यामुळे मला वाटते आत्मचिंतन करावं लागेल त्यांना. कसं होतं, शेवटी या स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषद, नगरपालिका हायपर लोकल निवडणुका असतात आणि गावातला उमेदवार आहे, माझ्या जवळचा उमेदवार आहे, पंचकृषीतला उमेदवार आहे, नदीच्या पलीकडचा, नदीच्या अलीकडचा, अशी सगळ्या गोष्टी लागतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी होते, परंतु बऱ्याच ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान झाले. बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदला वेगळा, पंचायत समितीला वेगळा असंही घडलं. वोट चोरी हा विषय, मतदार यादीतला घोळ हा विषय महत्वाचा, की मतदार यादीत दुबार नावं असणं. आमची भूमिका अजून काँग्रेस पक्ष म्हणून ती आहे की दुबार नामं जी आहेत ती तुम्ही वगळली पाहिजेत. एकाच ठिकाणी एका माणसाचं नाव असलं पाहिजे, ती आमची भूमिका सातत्याने आहे. एकाच माणसाचं 10 ठिकाणी नाव असणं याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे, परंतु आत्ताच्या कुठल्या निवडणुकीत तशी गोष्ट कुठेही समोर आलेली नाही. त्यामुळे मी त्याच्यावर कुठं आता या निकालाचा परिणाम आहे असं मी म्हणणार नाही. मला वाटतं आता शेवटी त्यांचा तो व्यवसाय होता, आम्हाला व्यवसाय म्हणून आम्ही गोकुळकडे कधी बघितलं नाही. त्यांनी व्यवसाय म्हणून बघितल्यामुळे कदाचित त्यांना जास्त दुःख झालं असेल. मी मागच्या वेळी म्हणलं तसं शेवटी जिल्हा काँग्रेस म्हणून मला जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पोचवणं. आता करवीरमध्ये सुद्धा स्वर्गीय PN साहेब गेल्यानंतर राहुल पाटील राष्ट्रवादीत गेले, परंतु आम्ही 12 जिल्हा परिषद लढवल्या, 24 पंचायत समितीच्या लढवल्या, त्यातल्या 23 आम्ही चिन्हावर लढवल्या. उमेदवार निदान आम्ही उभे केले, पक्षाचं चिन्ह किमान घरात त्या ठिकाणी पोचले. माझ्याकडे आता मताची आकडेवारी जिल्ह्याची आलेली नाही, परंतु मी उद्या सांगेन की जिल्ह्यामध्ये आम्हाला काँग्रेस म्हणून किती मतं पडली हे देखील आम्ही सांगेन, जेणेकरून शेवटी तेवढी 2,000 3,000. आता जिथं पाडळीमध्ये आमच्या उमेदवाराला 6,000 मतं पडलेले आहेत, म्हणजे त्या विचाराचा, काँग्रेसच्या विचाराचा तेवढा वर्ग तिथं आमच्याकडे आहे. मला वाटते उद्याचा डाव आज सांगण्यात मजा नसते कारण की उद्याची खेळ आज कशी सांगणार. अजून 2 वर्ष आहेत माझ्या निवडणुकीला. माझी मुदत 2028ला संपते, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे 28 जानेवारी, म्हणजे 27ला माझी निवडणूक लागणार आहे. म्हणजे 26 आणि 27 2 वर्ष विधान परिषदचे माझे, आणि विधानसभेला 2029 आहे. त्यामुळं मी 2027 डिसेंबरला सांगतो ना, तो पण सरकारमध्ये काय घडते माहित नाही ना. आम्ही महाविकास आघाडी येणार नव्हती, 2021ला महाविकास आघाडी आली,
तर मग काही घडू शकतं. 2 वर्ष आहेत अजून. म्हणजे उद्या सरकार असेल नसेल माहीत नाही ना. नाही, गुणकी भादोले इथं आमच्या दोन्ही जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मी कधी हातकणंगल्यात फार लक्ष माझं नव्हतं, परंतु यावेळी आम्ही गुणकीमध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो, भादोल्यामध्ये उतरलो. पन्हाळ्यातल्या देखील येवलूज असू दे किंवा कळे असू दे, या सगळ्या जिल्हा परिषद आम्ही लढलो. आम्ही निवडून येणार नव्हतो मलाही माहिती, परंतु निदान काँग्रेसचं चिन्ह आमचं तिथं पोचलेलं आहे. म्हणजे पन्हाळ्यात सुद्धा काँग्रेसच्या चिन्हावर उभारायला माणसं तयार आहे, हे किमान आम्ही त्या ठिकाणी सिद्ध करू शकलो. शाहूवाडीमध्ये आम्ही उभे केले नव्हते, सत्यजित पाटलांना तिथं आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे तिथं कुणाला आम्ही उभं केलं नव्हतं. गगनबावडा नेहमीच 25 वर्ष गगनबावडा पंचायत समिती ही आमच्या विचाराची त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्यामुळे आत्ता देखील निकाल हा अपेक्षेप्रमाणे आला. दरवेळी आमच्या 3 जागा येतातच. आता 100% निकाल लागला. 4ही पंचायत समिती आणि 2ही जिल्हा परिषद या मताधिक्याने आलेल्या गगनबावडाकरांचंही मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो. नाही, शेवटी काय आरक्षण पंचायत समितीच्या सभापतीचं कुणा काय आहे आणि ती सीट कुणाची निवडून आली याच्यावर सगळी गणित ठरणार आहे. कारण की पंचायत समितीचं आरक्षण शेवटी काय आहे आणि ती सीट समजा कुणाकडे नसेल आणि इकडे आली निवडून आली असेल कुणा, त्याच माणसाला शेवटी ते द्यावं लागणार ना, कारण की आरक्षणाची सीट आहे. काय होते बघूया. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.